नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट या युट्यूब चॅनलवर। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलचा मुख्य उद्देशही सांगितलं होता की आपल्याला कुठंतरी रिलेटेड विथ इस्रो किंवा सायन्स, बेसिक सायन्समध्ये जे काही महाराष्ट्रीयांचा जो काही अवेअरनेस आहे, महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा, तो वाढवायचा आहे। तिथं आपल्याला एक टक्केवारी वाढवण्यासाठी जो काही खारीचा वाटा उचलता येईल तो उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याच अनुषंगानं आपला हा दुसरा व्हिडिओ। आज आपण इस्रो, जे स्वतःच्या नावातच त्याचे यशोगाथा पूर्ण सांगून जाते, पण तरीही त्याच्याबद्दल एक सायंटिफिक थोडासा डिटेल हिस्ट्री किंवा त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या थ्रू करणार आहोत। इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जी विक्रम साराभाईंनी याची सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू आज एक तो महावट वृक्ष बनवून गेलेला आहे। त्याच्यात थोडक्यात काही कन्सेप्टची आपण इथं माहिती पाहणार आहोत। तर इस्रो जी काही आहे, जिचा मुख्य उद्देश आहे की सॅटेलाइटचं निर्माण करणं आणि सॅटेलाइट लॉन्च करणं। मग सॅटेलाइट बिल्डअप ॲज वेल ॲज लॉन्चिंग हा इस्रोचा मुख्य अजेंडा आहे। त्याच्यासोबतच जे काही लॉन्चिंग व्हेकल, ज्याला आपण रॉकेट्स म्हणतो, ते पण बनवण्याचं काम इस्रोच्या अंडर व्हायला लागतं किंवा इस्रोच्या अंडर कंटिन्युअसली चालत राहतं। हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। मग भारताच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा भारताच्या ज्या ज्या क्षेत्रात ह्या स्पेस टेक्नॉलॉजीची नीड आहे ती फुलफिल करण्याचं मुख्य काम हे इस्रोच्या अंतर्गत व्हायला लागतं। आणि जे चालवत असताना त्यांची जी काही नंबर ऑफ हेडक्वार्टर्स आहेत, त्यापैकी काही मोजके हेडक्वार्टर्सचा इथं उल्लेख केला जातो, ज्याच्यामध्ये तिरुवनंतपुरम, श्रीहरिकोटा, अहमदाबाद, बेंगलुरू, पलिमाला आणि हैदराबादचे सेंटर्स। तसं पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत की संपूर्ण भारतभरामध्ये 23 पेक्षा जास्त इस्रोचे सेंटर्स आहेत, पण हे मुख्य हेडक्वार्टर्स आहेत इस्रोचे 8 भारतभर पसरलेले। आणि इस्रोचा आता उद्देश सांगितला की सॅटेलाइट्स ॲज वेल ॲज रॉकेट्स यांचं डेव्हलपमेंट करणं, यांचं बिल्डअप करणं आणि लॉन्चिंग करणं हा इस्रोचा मुख्य अजेंडा किंवा मुख्य उद्देश आहे। तर याच्यानंतर ह्या इस्रोच्या पूर्ण यशस्वीतेमाग जे काही मुख्य त्याचे चेअरमन्स राहिलेले आहेत त्यांच्याबद्दलचे आपण सुरुवातपासून पाहणार आहोत। त्याचे काही पहिले चेअरमन होते ते विक्रम साराभाई। विक्रम साराभाईंनी हे छोटंसं रोपटं लावलं आणि मग विक्रम साराभाईंच्या नंतर काही महिन्यांचा कालावधी फक्त मेनन साहेबांकडे आला, MGK मेनन साहेबांनी। त्याच्यानंतर ती कमान आदरणीय सतीश धवन साहेबांकडे आली। सतीश धवन साहेबांनी विक्रम साराभाईंच्या नंतर इस्रोचा हा कार्यभार हा तेवढ्याच कुशलतेनं आणि ताकदीनं सांभाळला आणि ती यशस्वीपणे मार्गक्रमण करत आदरणीय सतीश धवन साहेबांनंतर US राव आहेत, US राव नंतर कस्तुरीरंगन, या सर्वांनाच एक 10 वर्षाच्या आसपासचा कार्यकाळ मिळत गेला किंवा त्यांनी हे करत गेला। प्रत्येक त्यांच्या फोटोच्या खाली जसं 1963 to 1971 विक्रम साराभाईंनी कार्यकाळ सांभाळला। त्याच्यानंतर 72 मध्ये आफ्टर विक्रम साराभाई सर्टन जानेवारी ते सप्टेंबर हा मेनन साहेबांकडे होता। देन 72 to 84 सतीश धवन साहेबांकडे होता। त्यानंतर US राव साहेबांकडे 1984 to 1994 अँड देन कस्तुरीरंगन 1994 to 2003 पर्यंत त्यांनी कार्यकाळ सांभाळला। यांच्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये माधवन नायर, ज्यांनी 2003 ते 2009 पर्यंत इस्रोची ही केली, ज्यांच्याच कार्यकाळांतर्गत चांद्रयान-1 हे सक्सेसफुली आपण लॉन्च केलं 2008 मध्ये, जे 2011 मध्ये आपण चंद्राच्या साऊथ पोल रिजनवर पाण्याचे काही अंश आपल्याला सापडले, ज्याची लॉन्चिंग ही माधवन नायर साहेबांच्या अंडर झाली। त्यानंतर के राधाकृष्णन, ज्यांनी 2009 ते 2015 एक 5 ते 6 वर्षाचा काळ त्यांच्या अंडर सांभाळला। त्याच्यानंतर किरण कुमार साहेबांनी 15 ते 18, नंतर KC1 जे आपण युविका, आपण ज्याबद्दल भरपूर चर्चा केली आहे किंवा ज्याच्यावर आपला सेपरेट एक व्हिडिओ आहे, किंवा युविकाच्या अंडर स्कूल विद्यार्थ्यांना डायरेक्टली इस्रोमध्ये एक ट्रेनिंग मिळावं हा ज्या उद्देश ठेवून कार्यकाल केला, ते KC1 साहेबांनी 2019 मध्ये स्कीम लॉन्च केली। त्यांचा कार्यकाळ हा 2018 ते 22 पॅन्डेमिकच्या काळामध्ये यांचं कार्य आहे। त्यानंतर S सोमनाथ 22 ते 25 अँड कंटिन्युअसली हे चेअरमन्स ज्यांनी एक लिडिंग रोल्स उभे केला आहे इस्रोच्या कार्यकाळामध्ये। जे काही की माइलस्टोन किंवा सक्सेस आहेत इस्रोचे, याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या PPT मध्ये थोडक्यात हे करणार आहोत। 1962 आपण पाहाल की विक्रम साराभाईंनी
इन्कॉर्पस्कार फाउंडेट केलं किंवा सुरुवातीला त्यांनी हे केलेली आहे. त्यानंतर आपण जो काही आपला फर्स्ट रॉकेट लॉन्च केला थुंबा थ्रू 1963 ला, जो एक सक्सेस माइलस्टोन आपण इस्रोचा म्हणतोय. इव्हन सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण फर्स्ट रॉकेट लॉन्चिंगच्या टायमिंगला जेव्हा त्याचं डिझाईन केलं जात होतं, डेव्हलपमेंट केल्या जात होती, तेव्हा अक्षरशः आपण ते पार्ट्स रॉकेटचे सायकलवर आणि बैलगाडीतून प्रवास करून घेऊन गेलो, ज्याची जगभराच्या माध्यमांनी प्रचंड थट्टा उडवली किंवा मस्करी केली. आणि तेच माध्यम आहेत जे आज आपल्या इस्रोचं कौतुक करताना थांबत नाहीयेत किंवा कौतुक करताना त्यांना शब्द सापडत नाहीयेत. म्हणजे प्रवास नक्कीच सोपा नव्हता, परंतु ते एक यशस्वी गाथा आहे. केल्या गेलेल्या मजाकाला आणि टीकेला भारतीय शास्त्रज्ञांनी अत्यंत कठोर परिश्रमानं आणि नेत्रदीपक यशस्वीनं एक अत्यंत ठोस उत्तर दिलेलं आहे, ज्याच्यासाठी वेगळ्या कमेंटची गरजच नाही. कारण कृतीसारखं काहीच बोलत नाही, कृती ही सर्वात ग्रेट बोलते. सो जे काही सायकलच्या साह्यानं आणि बैलगाडीच्या साह्यानं 1963 ला आपण सॅटेलाइट घेऊन जायचो किंवा रॉकेटचे सुटे पार्ट घेऊन जायचो, ते आज जगभरामध्ये नावाजल्या गेलेल्या किंवा नासाच्या तुल्यबळ एक संस्था आपण डेव्हलप केलेली आहे. 1969 मध्ये आपण इस्रो फॉर्म रिप्लेसिंग इन्कॉर्पस्कार जे आपण स्ट्रक्चर होतं ते. त्याच्यानंतर जे काही स्पेस कमिशन आहे प्राईम मिनिस्टरला रिपोर्टिंग करणारे डिरेक्टली, त्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस कम्युनिकेशनची आपण स्थापना 1972 ला केलेली आहे किंवा 1972 ला जेव्हा आपण दुष्काळ म्हणतो त्या ह्याच्यामध्ये त्याची स्थापना झाली. 1973 मध्ये भारतानं आपला पहिला सॅटेलाइट आर्यभट्टा हा लॉन्च केला. 1975 मध्ये आपण पहिला आपला सॅटेलाइट दॅट इज आर्यभट्टा लॉन्च केलाय. SLV-3 च्या थ्रू जे काही रोहिणी सॅटेलाइट आहे, म्हणजे रॉकेट लॉन्चर, याच्या आधीचे जे काही आपण सॅटेलाइट लॉन्च केले आणि हे केले, याच्यासाठी आपल्याला रशियन तंत्रज्ञानाची किंवा तिथल्या रॉकेट लॉन्चर्सची आपण काही प्रमाणामध्ये हेल्प घेत होतो. पण 1980 ला आपण रोहिणी सॅटेलाइट हे आपल्या SLV-3 च्या साह्यानं लॉन्च केलेलं आहे. 1983 मध्ये इन्सॅट, त्याच्यानंतर 1994 मध्ये PSLV, 2001 मध्ये GSLV, मार्स ऑर्बिटर मिशन 2008 मध्ये, हे आपण कंटिन्युअस यशस्वी एक मिशनचे माइलस्टोन अचीव्ह करत आपण 2013 मध्ये हे करतोय. 2008 मध्ये चांद्रयान-1 आपण लॉन्च केलाय आणि 2013 मध्ये आपण मार्स ऑर्बिटर मिशन, ज्याच्यावर अक्षय कुमारचा फार गाजिल्ला मूव्ही मंगलयान किंवा जगभरामध्ये काही हॉलिवूडच्या मूव्हीचं बजेट हे त्या मिशनचं, म्हणजे जे आपण मंगळावर पाठवायची जी काही मिशन सक्सेसफुली लॉन्च केली 2013 मध्ये आपण मंगळयान लॉन्च केलं, याचं इतकं बजेट कमी होतं की त्याच्यापेक्षा हॉलिवूडच्या काही पिक्चरचं बजेट जास्त होतं. त्यामुळे जगातली सगळ्यात स्वस्त अशी ही एक मिशन आपण 2013 मध्ये सक्सेसफुल केली. 2017 मध्ये आपण 104 सॅटेलाइट्स ऍट अ सिंगल टाइम वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये लॉन्च केले, जे आजपर्यंत विक्रम आहे. आणि अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञानामध्ये अत्यंत अचूकतेच्या परिणामकारक 104 सॅटेलाइटचं सिंगल टाइम लॉन्चिंग किंवा एकाच रॉकेटच्या साह्याने लॉन्चिंग करण्याचा यशस्वी परिणाम आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या नावावर 2017 मध्ये आपण केला. 2019 मध्ये ज्याच्यावर आपली स्वतःची PhD कंप्लीट झालेली आहे असं चांद्रयान-2 सॅटेलाइट लॉन्च झालेलं आहे. 2023 मध्ये आपण चांद्रयान-3 लॉन्च केलाय. 2023 ते 25 मध्ये सध्या आदित्य GL-1 किंवा गगनयान मिशन आपण हे करतोय. इव्हन 28 मध्ये आपण चांद्रयान-4 लॉन्च करणार आहोत अँड कंटिन्युअसली ही मिशन्स सुरूच राहणार आहेत. तर जे काही मागच्या काही दशकांच्या प्रवासामधले जे काही एक ठळक मान शिखर आपण ज्याला म्हणू किंवा की माइलस्टोन्स म्हणू, ज्यांचा इथे थोडक्यात उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं विथ डिटेल डिस्क्रिप्शन्स इयर वाईज अँड की अचिव्हमेंटचा इथे ह्याच्यामध्ये केलेला आहे. याच्यानंतर जे काही ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर इस्रोचं कसं असेल, तर प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी आपले सर्वोच्च पंतप्रधान आजच्या घडीला किंवा त्या तत्कालीन पंतप्रधान हे सर्वोच्च संस्थेच्या शिखर याच्यावर राहतात. यांच्या अंडर आपलं डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि स्पेस कमिशन राहतं. डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि स्पेस कमिशन हे वेगवेगळ्या 4 माध्यमांच्या शाखांच्या अंतर्गत कार्य करायला लागतं, ज्याच्यात ऑटोनॉमस बॉडीज मध्ये PRL, NARL, NESAC अँड IIST आहे. दुसरी इस्रो आहे, तिसरं इनस्पेस आहे आणि चौथं SPEC आहे. त्यापैकी इस्रो जे काही आहे, म्हणजे डायरेक्ट जो काही चेअरमन आहे इस्रोचा, तो डिपार्टमेंट ऑफ स्पेस किंवा स्पेस कमिशनला रिपोर्टिंग करतो अँड स्पेस कमिशन डायरेक्टली पंतप्रधान कार्यालयाला किंवा प्राईम मिनिस्टरला रिपोर्टिंग करायला लागतं. इतकी हायर लेवलची ऑर्गनायझिंग कमिटी ही किंवा पॉवर्स इस्रोला आहेत. मग इस्रोच्या चेअरमनच्या अंडर
जे काही इस्रोचे नंबर ऑफ सेंटर्स आहेत त्या सेंटरचे डायरेक्टर येतात आणि भारतामध्ये जगभर जे काही संपूर्ण डिवाइड केलेले इस्रो काउन्सिल किंवा बाकी डायरेक्टर्स त्या सेंटरचे यांचं स्ट्रक्चर आहे. याच्यानंतर आपण पाहतोय की जी काही आता आपण म्हटलं की भारतामध्ये जी काही इस्रोचे 22 पेक्षा जास्त केंद्र आहेत, ज्यापैकी जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर ह्या 2 ठिकाणी आपले इस्रोचे सेंटर्स आहेत आणि त्या प्रत्येक राज्यामध्ये जे काही वेगवेगळे सेंटर्स आहेत ह्या नकाशामध्ये तुम्हाला इथं इत्यंभूत दिलेले आहेत. एकूण भारतभरामध्ये 22 केंद्र 8 हेडक्वार्टरच्या अंडर आणि स्पेस कमिशनच्या अंडर कार्यरत आहेत किंवा वर्किंग मध्ये आहेत. ह्या इस्रोचा नेमका बेनिफिट किंवा फायदा कोणाला होतो तर सोसायटल, गव्हर्नन्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इकॉनॉमी ह्या 4 सेक्टरच्या थ्रू प्रत्येक भारतीयाला याचा फायदा व्हायला लागतो. मीन्स इस्रोचा बेनिफिट किंवा त्याचा लाभधारक वर्ग कुठला आहे ह्या थोडक्यात सांगण्याचा इथं ही केलेला आहे. याच्यातला प्रत्येक एक की पॉइंट हा एक व्हिडिओचा विषय बनू शकतो किंवा त्याचं तंत्रज्ञान एका व्हिडिओचा स्वतंत्र विषय आहे. हे फक्त एक पिक्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू थोडक्यात जर काही आपत्कालीन घटना घडलीच, भूकंप असेल, प्रलय असेल किंवा एखादा पूर असेल, महापूर असेल किंवा सुनामी आलेले असेल किंवा एखादं चक्रीवादळ असेल, या सर्वांच्या अशाच पद्धतीच्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण आपल्याला स्पेस टेक्नॉलॉजीचा हेल्प होतोय किंवा वेगवेगळ्या त्याच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या सिस्टीमवर काम करण्यासाठी आपल्याला इस्रोचा हेल्प होतोय. इकॉनॉमी म्हणजे फायनान्शियली भारताची जी काही जडणघडण आहे किंवा जी काही एक ही आहे, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण कित्येक करोड रुपये वाचूही शकतो. सायमल्टेनियसली हेच तंत्रज्ञान जगभरामध्ये विकून आपण करोड रुपयाचा नफा भारताला मिळवून देऊ शकतो. या पद्धतीनं फायनान्शियल बेनिफिट्स आपल्याला इस्रोच्या अंतर्गत मिळायला लागतात. सोसायटीच्या मार्फत जे काही नंबर ऑफ बेनिफिट्स आहेत, मग ते वॉटर रिसोर्स असेसमेंट असेल, पोटेन्शियल फिशिंग झोन्स आहेत, म्हणजे आपले जे काही समुद्रकिनारची कोळी बांधव आहेत त्यांना नेमक्या कुठल्या ठिकाणी माशांचा जास्त ओघ आहे आणि तिथं जाऊन त्यांनी मासेमारी केली म्हणजे कमी श्रमामध्ये त्यांना जास्तीत जास्त मासे मिळू शकतात. इथपासून अशा कित्येक ॲग्री असेल, बाकी वेदर ॲग्रोमेंट असेल किंवा टेलिमेडिसिन असेल किंवा नंबर ऑफ सेक्टर्स आहेत जिथं इस्रो हेल्पफुल ठरायला लागतं सर्वसामान्य भारतीयांसाठी. अँड वन ऑफ द बेस्ट दॅट इज गव्हर्नन्स, एक चांगलं प्रशासन, सुशासन साधण्यासाठी जे काही भारताची एक स्वतंत्र संरचना लागते किंवा ऍडमिनिस्ट्रेशनसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या डेव्हलप करण्याचं काम पण इस्रोच्या अंतर्गत व्हायला लागतं. असं एक थोडक्यामध्ये मी मगाच सांगितलं होतं की इस्रोची यशोगाथा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पुरेसा नाही, परंतु तरीही ऍटलिस्ट एक सर्वसामान्य छोट्या मूलभूत गोष्टी त्याबद्दल माहिती व्हावी ह्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पुरतं आपण इथं थांबूयात. परत सर्वांना सांगेल, महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या चांगल्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये पास करा. त्यांचं नक्कीच स्वागत आहे. मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे इथं थांबतो. धन्यवाद.